गगन सदन तेजोमय गगन सदन तेजोमय तिमिर हरुण करुणाकर दे प्रकाश दे अभय गगन सदन तेजोमय गगन सदन वासंतिक कुसुमातून वासंतिक कुसुमातून तूच मधुर हासतोस मेघांच्या धारातून प्रेमरूप भासतोस कधी येशील चपल चरण कधी येशील चपल चरण वाहिले तुलाच हृदय गगन सदन तेजोमय गगन सदन गगन सदन. नमस्कार. IBN लोकमत आणि व्हॅल्युएबल ग्रुप प्रस्तुत प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात आपलं सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस हा गौरव करण्याचा आहे. गौरव त्यांचा ज्यांनी आपल्या सगळ्यांनाच एक प्रेरणा दिली. शिवाय अशांचा की ज्यांनी प्रज्ञावंतांकडनं प्रेरणा घेत एक पुढचं पाऊल एक नवीन पाऊल टाकलेलं आहे. या सगळ्यांचा आज आपण गौरव करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्यानं राजकारण, समाजकारण, उद्योग, शेती, विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रशासन, साहित्य, संगीत, दृश्य चित्रकला आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्राचाही समावेश करण्यात आला. नेमकी कशी होती ही प्रेरणा पुरस्कारांच्या निवडीची प्रक्रिया आपण पाहूयात. सन्मान अशा व्यक्तींचा ज्यांचं कार्य आणि आयुष्य अनेकांसाठी प्रेरणा आहे, ज्यांचा लढा समाजामध्ये बदल आणणारा आहे, ज्यांचे कलागुण इतरांना आनंद देणारे आहे. या प्रेरणा पुरस्कारांसाठी IBN लोकमतनं मागवली लोकांची मतं आणि SMS आणि वेब एंट्रीजचा पडला पाऊस. तब्बल 42,309 SMS आणि 12,726 वेब एंट्रीज मधून IBN लोकमतच्या टीमनं तयार केली संभाव्य विजेत्यांची यादी. आणि या यादीतून विजेत्यांची निवड करण्याचं काम केलं तज्ञांच्या समितीनं. प्रत्येकी 2 पुरस्कार देणार आहोत आणि ह्याच्यातून एक निवडला जाईल. त्या पद्धतीने ते काय हमी देतात. नेसेसरीली इतके वर्ष इथे राहिलेलं असेल अशातले भाग नाही. सामान्यात सुद्धा ही ताकद आहे. भरपूर चर्चा आणि विचारांती निश्चित करण्यात आली प्रेरणा पुरस्कार विजेत्यांची निवड. आणि यानंतर आपण स्टेजवरती आमंत्रित करूयात आमचे IBN लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना. IBN लोकमतच्या वतीने तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी इथे पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छितो की ज्युरीच्या या निर्णयामध्ये IBN लोकमतचा संपादक म्हणून मी आणि IBN लोकमतच्या व्यवस्थापनाने कोणतीही ढवळाढवळ केलेली नाही. कारण तो चांगलाच निर्णय आहे. मी अजिबात ज्युरीवर ढकलत नाही आहे हे लक्षात घ्या. मला इतकंच अधोरेखित करायचं आहे की IBN लोकमतने जी पुरस्कारांची प्रक्रिया राबवली ती अत्यंत पारदर्शक होती. आपण नेहमी TV चॅनलवरून नकारात्मक बातम्या बघत असतो. राजकारणाच्या बातम्या नकारात्मक असतात, सामाजिक बातम्या नकारात्मक असतात. पण अशी माणसं सुद्धा या समाजात आहेत हे सांगण्यासाठी या प्रेरणा पुरस्काराची गरज आहे. आणि मी तुम्हाला जास्त काही वेळ घेणार नाही, पण इतकंच सांगतो, या प्रेरणा पुरस्काराच्या निमित्ताने आम्ही समाज ज्यांच्या जीवावर चालतो,
समाज ज्यांच्या खांद्यावर उभा राहून मोठा होतो अशा माणसाच्या कर्तृत्वांना दाद देतो आहोत. आणि दुसरं या पुरस्कारांचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही या पुरस्कारांमधून 2 पिढ्यांना जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या प्रत्येक क्षेत्रातल्या पुरस्कारामध्ये एक उद्याची प्रेरणा आहे आणि एक आजची प्रेरणा आहे. ज्यांनी 25, 30, 40 वर्ष त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि समाजासाठी काहीतरी योगदान दिलेलं आहे, अशा माणसाला आम्ही आजची प्रेरणा हा पुरस्कार देत आहोत. आणि त्या क्षेत्रामध्ये जो तरुण माणूस उद्याची प्रेरणा ठरू शकतो, ज्यांनी असे काही कर्तृत्व दाखवलं आहे, असे काही गुण दाखवले आहेत, त्या तरुणाच्या पाठीवर एक शाबासकी देण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे पुरस्कार देण्यासाठी आम्हाला जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत, अण्णा हजारे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि या देशाचे भूतपूर्व एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या सोहळ्याची उंची तुमच्या दोघांमुळे वाढलेली आहे. याचं कारण तुम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये जे उत्तुंग असं काम केलेलं आहे, ती आजच्या पिढीची प्रेरणा आहे. पण एक प्रश्न दोघांना विचारायचा आहे की आपण सगळेच आयुष्यामध्ये कुठून तरी प्रेरणा घेतो आणि त्या प्रेरणेपासून मग आपलं आयुष्य घडत जातं. अण्णा तुम्ही आणि एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस तुम्ही, तुमच्या प्रेरणेचा मूळ पाया काय होता? अण्णा पहिल्यांदा तुम्ही. जन्माला येताना माणसं काही आणत नाहीत, जाताना काही घेऊन जात नाहीत, आयुष्यभर पळत राहतात. ते का पळतात? येताना काही नाही, जाताना काही नाही, पण पळत मात्र राहतो. म्हणून एक दिवस तर मी ठरवलं आत्महत्या करायची. का जगायचं? एक स्वामी विवेकानंदांचं पुस्तक हाताशी आलं, जीवन समजलं. जनसेवा ही ईश्वराची पूजा आहे हे मला कळलं. आणि वयाच्या 26 वर्षे मी निर्णय घेतला की माझं आयुष्य समाज आणि देशाच्या सेवेसाठी अर्पण. फक्त लग्न केलं नाही, पण प्रपंच सुटला नाही. लहान करायचा होता तो मोठा झाला. लहान प्रपंच सगळं दुःख असतं ना, कारण सगळं माझं आहे ना. हे माझं, ते माझं, ते माझं, हे माझं. मग संडासचं डबडं हरवलं तरी हळहळ करत बसतो, कुठे गेलं काय. मोठ्या प्रपंचात माझं राहत नाही, त्याच्यामुळे आनंदाचा आनंद आहे. पण आता माझं वय झालं 76 वर्ष, सारखे प्रवास चालले तरी थकवा नाही, त्या आनंदात मग नसतो. तर माझं प्रेरणास्थान आहे स्वामी विवेकानंद और महात्मा गांधी. हे जे महान काम अण्णा करत आहेत, त्याच्यासाठी आपल्या मनात महान विचार असायला पाहिजेत. आता तुम्ही मला विचारताय, मी जे काही केलं की नाही हे पण मला माहीत नाही, पण तुम्ही म्हणताय केलं आहे म्हणून मी ते मानतो. वयाच्या 3ऱ्या साली पुण्याला असताना, म्हणजे ही वॉर टाईमची गोष्ट आहे, तिथे जेव्हा जे मी विमान बघितलं आणि त्या माझ्या छोट्या मनात हे विचार आले, जो माणूस तिथे जातो आहे कोण? पक्षी आहे काय? आपण तिथे जाऊ शकतो का? हे माझ्या हातातलं काम आहे का? आणि तो विचार जो माझ्या डोक्यात तेव्हा बसला, तो कधी निघाला नाही. आणि मी एकंदर 1956 साली NDAत जो गेलो आणि 2001मध्ये निवृत्त झालो. 40-45 वर्षात मी असा नाही कधी विचार केला की मला पुढे जायचं आहे. स्वतःला काही पाहिजे हे आता कधीच वाचलं नाही, पण मी कुठल्याही पदावर होतो ते हेच, अरे मी आपली रिस्पॉन्सिबिलिटी पार केली की नाही. आणि जर मला कोणी म्हटलं की तुम्ही वायुसेनेत होतात, तुमच्याबरोबर मी होतो, सर्व्हिस केली आणि तुमच्यावरती माझा विश्वास होता, हे जे मला शब्द कधी ऐकू आले तर मला वाटलं माझ्या जीवनात मला सर्वात जास्ती पुरस्कार मिळाला आहे. आपण आपल्या दोन्ही पाहुण्यांचं स्वागत करूया पुष्पगुच्छ देऊन. मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो, अण्णा सुद्धा लष्करामध्ये होते आणि इतक्या वर्षानंतर अण्णांनी शिस्त कशी पाळली आहे ते बघा. आधी एअर चीफ मार्शलनं द्या असं ते म्हणालेले आहेत आणि नंतर स्वतः घेतलेला आहे. लष्कराचा जवान हा शेवटपर्यंत लष्कराचा जवान राहतो, त्याचं हे उदाहरण आहे. अण्णा बरोबर आहे? आज लोक काय म्हणायचे,
आलं तुला का करतात तू? सकाळी उठला का शेतातच, सकाळी उठला का शेतातच. अरे मला शेत बोलावते म्हणून मी जातो. आपण आपल्या पहिल्या क्षेत्रातल्या पुरस्कारांकडे वळूयात. पहिलं आपलं क्षेत्र आहे ते म्हणजे कृषी क्षेत्र, शेती क्षेत्र. कोणतीही माहिती नसताना आपल्यातल्याच एका शेतकऱ्याने 1983 साली तांदळाचं एक वाण, एक नवीन प्रजाती विकसित केली आणि हा शेतकरी होता अल्पभूधारक. आणि 1983 सालामध्ये आपल्या हातावर आणि घरातल्या भिंतीवर देखील प्रत्येकाच्या HMTची घड्याळं दिसायची. आणि मग या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी ज्या वाणाचा शोध लावला तांदळाच्या, त्याला देखील तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीचं नाव दिलं HMT. अभ्यासू आणि जिज्ञासू शेतकरी दादाजी खोब्रागडे. मुलाच्या आजारपणात त्यांना स्वतःची जमीन विकावी लागली, तरीही न थांबता केवळ 1.5 एकर जमिनीत त्यांनी आपलं संशोधन सुरू ठेवून सर्व शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवलाय. 1-2 नव्हे तर तब्बल 9 तांदूळ जातींचा शोध लावून फोर्ब्स सारख्या जागतिक प्रतिष्ठेच्या मासिकात आपली मोहर उमटवणारे दादाजी खोब्रागडे यांचा IBA लोकमत मोठ्या अभिमानानं सन्मान करीत आहे. आज आवर्जून आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की ज्या विदर्भामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात त्या विदर्भामध्ये शेतीमध्ये मूलभूत संशोधन करून त्यांनी ही तांदळाची जात शोधून काढलेली आहे. आणि आपलं दुर्दैव हे आहे, जोपर्यंत फोर्ब्स हे इंटरनॅशनल मॅगझिन त्यांची दखल घेत नव्हतं तोपर्यंत भारतीयांनी त्यांची दखल घेतली नव्हती. जोरदार टाळ्यांच्या गजरात दादाजी खोब्रागडेंच्या या संशोधनाला आपण दाद देऊ. या पुरस्कारामागचा एक हेतू हाही आहे की 2 पिढ्यांचा आम्हाला इकडे संगम घडवायचा आहे. त्याच्यामुळे आता आपण पाहूयात आपली उद्याची प्रेरणा कोण आहे. आपली उद्याची प्रेरणा आहे अशी एक व्यक्ती की ज्या व्यक्तीने घरच्या शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग तर स्वतः केलेच, पण इतरांनाही त्याची सवय लावली आणि स्वतःसोबत इतरांचं जे शेतीतलं उत्पादन होतं ते वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केलेले आहेत. पुणे जिल्ह्यातल्या मुळशीतले शेती क्षेत्रातली आपली उद्याची प्रेरणा ज्ञानेश्वर बोडके. शेतीचं योग्य नियोजन करून मातीतून सोनं पिकवणारे कर्तृत्ववान शेतकरी ज्ञानेश्वर बोडके. अभिनव फार्म्स क्लब सारखा अतुलनीय कार्यक्रम राबवून उत्पन्नासाठी झगडणाऱ्या इतर शेतकऱ्यांसाठी राबवलेली एकत्रित शेतीची क्रांतिकारी संकल्पना संपूर्ण शेती व्यवसायालाच नवी दिशा देणारी ठरली आहे. एक ज्येष्ठ शेतकरी आहेत आणि एक आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधी असलेले शेतकरी आहेत. दोघांशी मी बोलणार आहे. मला खोब्रागडे तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. तुम्ही इतकं मोठं संशोधन केलं, सरकारने तुमची दखल घेतली असं तुम्हाला वाटतं का? सरकारनं मग काहीच दिलं नाही. फक्त अजितदादा पवार नियोजन पार्टीतर्फे त्याने 5 एकर जमीन आणि 1 लाख रुपये दिला. आता त्याच्या माझं संशोधन चालूच आहे. मला सकाळी उठून शेतावर जाऊन आपण घुमत राहायचं, शेतात काय आहे काय नाही आहे आपलं किडापाणी पाहत राहायचं. हा संशोधन लोक काय म्हणायचे, आलं तुला का करतात तू? सकाळी उठला का शेतातच, सकाळी उठला का शेतातच. अरे मला शेत बोलावते म्हणून मी जातो. दिल्लीमध्ये जे बसलेले असतात आणि जे आपले शेती मंत्री असतात आणि जे देशभरच्या शेतीचा आढावा वगैरे घेतात, त्यांना इथून काय सांगाल? त्याला आढावा एक सांगितलं आपण पहिले सुरुवातीला, आमची याचं पेटंट करून द्या. पेटंट करून द्या. पेटंट केलेलं नाही तुमचं? नाही. आणि पेटंट न झाल्यामुळे काय झालं, चोरी झाली काही सांगा. 1994 मध्ये अकोल्यावर मोगे साहेब आले, नमस्कार घेतला चौकामध्ये. म्हणते तुमची मुलाखत घ्यायची आहे तर कुठे घ्यायची आहे? म्हणलो माझी झोपडी आहे लहान, ग्रामपंचायत. म्हणलो छान, इथंच घेऊ. नाही नाही म्हणते तुमच्या झोपडीलाच चालला. माझ्या नातवाला 10,000 रुपये दिले आणि म्हणतात आता मला पाहिजे तर 5 किलो HMT, 1 किलो नांदेड 92, 1 किलो नांदेडचा दर, अशा 3 व्हिरायट्या प्रयोगासाठी घेऊन गेले. सही शिक्का दिला. पण 94 मध्ये नेल्यानंतर त्याच्यात वाढ केली. 95 मध्ये HMT म्हणून विक्री केली, 96 मध्ये HMT म्हणून विक्री केली आणि 97ला त्याची पिके HMT केली. आणि ते जे संशोधन आहे ते अशा प्रकारे चोरलं गेलं आणि बाजारात दुसऱ्या HMTच्या नावाने ते उपलब्ध झालं. ही आमच्या शेतकऱ्याची कथा आहे. मला असं वाटतं
की ह्या दादाजी खोब्रागडेंचा जे विदर्भाच्या भूमीमध्ये अशा प्रकारचं महत्त्वाचं संशोधन आजही करतायत, पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपण त्यांचा सन्मान करूया. आता हे आपले तरुण शेतकरी आहेत, फुलशेती करतायत, तुमची कहाणी. आम्ही सगळेजण शेती करत असताना पारंपरिक पद्धतीची जी शेती करत होतो त्याच्यामध्ये 10 एकर शेती असून सुद्धा आई दुसऱ्याच्या शेतावर कामाला जायची. मग त्याच्यामध्ये बदल करायचा म्हणून वेगळ्या पद्धतीची शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि वेगळ्या पद्धतीची शेती म्हणजे कमीत कमी पाणी, कमीत कमी खतं, कमीत कमी मजूर, कमीत कमी वीज वापरून स्वतःचं मार्केट तयार करून जी शेती होईल अशी शेतीला सुरुवात केली. आणि अवघ्या 10 गुंठ्याच्या शेतीमधून प्रत्येक शेतकऱ्याला दररोज 1000 रुपये मिळायला लागले. त्याच्यासाठी फक्त 2000 लिटर पाणी लागायचं. त्याआधी सगळेच म्हणायचे की शेती परवडत नाहीये, शेतीमध्ये पैसे मिळत नाहीये, शेतीला काय मानाचं हे नाहीये. त्याच्यामुळे सगळे लोक उठसूट शेती सोडायची आणि राजकारणात जायची. एवढंच उद्योग खेडेगावांमध्ये व्हायचा. शेती सोडून सगळे राजकारणात जायचे असं ते म्हणाले. फुलं खाण्याची गोष्ट नाहीये, त्याच्यामुळे त्याच्या मार्केटिंगवरती लिमिट येणारच आहे कुठल्याही परिस्थितीत. म्हणून मग फुलशेती पण आम्ही 2005ला बंद करून भाजीपाल्यामध्ये आलो. आज पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये 3000 लोकांना घरपोच भाजीपाला पुरवतोय दररोज. आणि हा सगळा भाजीपाला 100% सेंद्रिय आहे, अजिबात रासायनिक खतांचा वापर करत नाही. आता 2013ला शासनाने जो आता कायदा केला आहे तो बाकी कायदा खूप चांगला केला थेट मार्केटिंगचा. त्याच्यामुळे दलाल आम्हाला आता त्रास देत नाहीये. याच्या आधी दलाल आमचे सगळे दुश्मन होते देशामध्ये, कारण त्यांना असं वाटायला लागलं की बाजार समिती आम्हीच काढून घेतो का काय सगळ्या. म्हणलं तुम्ही काळजी करू नका, जोपर्यंत आपले पुढारी आहेत तोपर्यंत तुमच्या बाजार समित्या काय आम्ही घेऊ शकणार नाहीये. आणि मी एक खुलासा करतो, हे सगळं जे काय बोलतायत ते स्वतःहून बोलतायत, त्यांना कोणीही सांगितलेलं नाही, हे लक्षात घ्या. मजुराची समस्या फार मोठी आहे. आता मजुराच्या समस्येसाठी तरुण शेतकऱ्यांच्या मुलांनी जिमला जायच्या ऐवजी स्वतःची शेती सुरू करायची. कारण जिमची बॉडी कमी होते, शेतीची बॉडी 100 वर्ष टिकणार आहे. शेतीप्रधान देश आहे असं आपण म्हणतो, पण शेतकऱ्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आज तरी या कार्यक्रमाची सुरुवात शेतीपासून व्हावी असा आमचा आग्रह होता. तुमच्यासारखे अधिकारी आम्हाला हवे आहेत जागोजागी, जे महाराष्ट्र बदलतील. अशा अधिकाऱ्यांमुळेच आपला महाराष्ट्र किंवा आपलं राज्य चालतंय असं निदान आम्ही तरी मानतो. मी किंवा इतर महिला जेव्हा असे पुरस्कार स्वीकारतात तेव्हा आपण लक्षात घेऊया की स्त्रिया कुठेही कमी नाहीत. ती एकाच वेळेला सासर आणि माहेर दोघांनाही जोडते आणि दोघांचंही नाव सन्मानित करते. महाराष्ट्राला उद्योगाची परंपरा आहे, ती फार जुनी आहे. असे काही उद्योजक आज आपल्या ज्युरींना या सगळ्या पुरस्कार सोहळ्यात सापडले, ज्यांनी अत्यंत हलाखीच्या पद्धतीत आपलं जीवन जगलं आणि एवढंच नाही तर आपला उद्योग उभारत असताना इतरांनाही जगवलं. आपले हे आजचे उद्योग क्षेत्रासाठीची आजची प्रेरणा आहेत दास ऑफशोर्स लिमिटेडचे MD अशोक खाडे. मुंबईतील स्कायवॉक, नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियम आणि तटापासून दूर खोल समुद्रात ऑइल आणि गॅसचे भव्य प्रकल्प उभारणारे केवळ 10,000च्या भांडवलावर व्यवसाय सुरू करून SR, ह्युंदाई, ONGC यासारख्या नामवंत उद्योगांशी आपली नाळ जोडून महाराष्ट्राबरोबरच भारताच्या प्रतिमेला नवी उंची देणाऱ्या उद्योगपती अशोक खाडे यांचा IBN लोकमत मोठ्या सन्मानानं गौरव करीत आहे. अशाच दिग्गजांपासून प्रेरणा घेत नवीन पिढी आहे ती एक पुढचं पाऊल टाकते, नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करते. बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाची एक वेगळी वाट निवडणाऱ्या एका दाम्पत्याचा सत्कार आता आपण करणार आहोत. देवानंद आणि स्नेहल लोंढे. कोणतीही औद्योगिक पार्श्वभूमी नसताना केवळ एकमेकांच्या सहकार्याने आपल्या गावातील जवळजवळ 350 महिलांना प्रशिक्षण आणि रोजगार देऊन भारताबाहेर जपान, तैवान, युरोप या देशात, तर भारतात टाटा मोटर्स, होंडा कंपनी आणि बोईंग मेंटेनन्स यासारख्या प्रख्यात कंपन्यांना हँडग्लोव्ज पुरवणाऱ्या या जोडप्याने आपल्या देशाला मोठी प्रेरणा देण्याचं काम केलं आहे. अशोक खाडे यांची ओळख आपल्याला
IBN लोकमतवरच्या गेट भेट या कार्यक्रमातून आधीच झालेली आहे. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, आज हा पुरस्कार घेताना तुम्हाला कोणाची आठवण येते? मला ज्या गावातून मी मोठा झालो, ज्या गावामध्ये माझ्या आईनी 12 आणि ₹1.25 रोजगार केला, माझ्या वडिलांनी मला आळंदी पंढरपूर शिकवलं आणि ते एकच सूत्र धरून मी मोठा बिझनेसमॅन झालो. आणि ज्यांची पुस्तकं मी लहान वयात वाचली ते बाबासाहेब आंबेडकर, ह्या तिघांची स्मृती करावीशीच वाटते मला. माझा जन्म 1955चा, त्यामुळे त्या गावामध्ये इतकी अनटचेबिलिटी होती. ज्या विहिरीचा मी गावामध्ये आता जीर्णोद्धार केलेला आहे, त्या विहिरीमध्ये आम्हाला ते पाणी भरून देत नसत. मारुतीचं एक देऊळ आहे, त्या देवळामध्ये आम्हाला शनिवारी भजनाला जाऊन देत नसत. माझा नारळ बाहेरून घेतला गेला, तो नारळ आतमध्ये फोडला आणि मला बाहेरच उभा केलं आणि त्यानंतर परत मग त्या नारळाचा अर्धभकल माझ्या हातामध्ये दिलं गेलं. त्याच देवळाचा जीर्णोद्धार माझ्या फॅमिलीने केलेला आहे. ज्या गावांनी पाणी नाकारलं त्या गावातल्या विहिरीचा जीर्णोद्धार करण्यासाठी, ज्या देवळात प्रवेश नाकारला गेला त्या देवळाचा जीर्णोद्धार करण्यासाठी मोठं मनच असावं लागतं. तुमची कहाणी? कवटेमंकाळ तालुका म्हटलं की एक दुष्काळ हाच समोर येतो. एका कंपनीमध्ये मी काम मागायला गेलो, पण त्यांनी काम नाकारलं. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा एका सुवर्ण सदन फॅमिलीतल्या मुलाला तिथं घेतलं. त्याच दिवशी मी ठरवलं की एक दिवस मी इथून पुढे कुणाच्या पुढे नोकरी म्हणून हात पसरणार नाही, तर एक दिवस मी नोकऱ्या घेऊन परत गावात येईन. आणि त्याच दिवशी मी बाहेर पडलो. डिझास्टर मॅनेजमेंटवरती पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग एक्सपर्ट म्हणून काम करतो आहे. जगभरातल्या बऱ्याचशा देशांच्यामध्ये फिरतो. 2008ला ज्यावेळेला परत आलो त्यावेळेला एकच होतं की गेल्या 20 वर्षामध्ये मी जगातली बरीचशी गावं जवळून पाहतोय आणि प्रत्येकाला विकासाच्या गोष्टी सांगतोय. पण मी ज्या भागातून आलो आहे तो दुष्काळी भाग आहे. ते गाव छोटं आहे, तिथं रोजगाराच्या संधी नाही आहेत. त्या भागासाठी मी काय करतोय? आणि तोच निर्णय घेतला की मला परत जायचं आहे. जगात ज्या देशाबरोबर गुणवत्तेसाठी काम करायला कोणी तयार नाहीत अशा देशाबरोबर काम करायचं आहे. सांगायला आनंद होतो की ज्यावेळेला हे प्रॉडक्ट्स मी टाटा आणि CI कंपनी मानलं त्यावेळेला जो मुलगा, जो माणूस छोट्या गावातून एवढ्या रिमोट एरियातून जपानसाठी जर प्रोडक्ट पाठवते तर आम्ही डोळे झाकून का घेऊ नये? तर आम्ही टाटा सारख्या इंडस्ट्रीला आता सप्लाय सुरू आहे. स्किल ट्रेनिंग जर दिलं तर ग्रामीण भागातली महिलासुद्धा एक्सपोर्ट क्वालिटीचं काम करू शकते. आणि हा पुरस्कार मी म्हणते की आम्हाला दोघांना एक मिळालेला नाही आहे, तर ते आमच्या सगळ्या 300-350 सगळ्या महिलांना मिळालेला आहे. त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. उद्योग क्षेत्रातले सन्मान आपण केले, पण कुठलाही उद्योग असू देत, व्यवसाय असू देत किंवा एखादी व्यवस्था असू देत, जर ती सुरळीत चालवायची असेल तर त्यासाठी लागतं ते सगळ्यात चांगलं प्रशासन. तर राजकारण्यांची मर्जी डावलून राजकीय व्यवस्थेतलं प्रशासन नियमांचं कठोर काटेकोरपणे पालन करत सांभाळणं हे सध्या सगळ्यात जास्त जिकिरीचं काम आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर श्रीकर परदेशी. कॉपी मुक्त परीक्षा अभियान असो वा विद्यार्थ्यांची पट पडताळणी अभियान असो, अशा अनेक माध्यमातून प्रशासकीय सेवेला नवी दिशा देणारे श्रीकर परदेशी यांची कार्यशैली सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. पिंपरी चिंचवड मधील अनधिकृत बांधकामांविरुद्ध निर्भीडपणे ठोस अभियान राबवणाऱ्या डॉक्टर श्रीकर परदेशी यांचा IBN लोकमत मोठ्या अगत्यानं सन्मान करीत आहे. गेले अनेक दिवस ते बातमीत आहे. ज्यांना सरकार पाठिंबा देत नाही त्यांना लोक पाठिंबा देतात, हे आपण त्यांना पुन्हा एकदा दाखवून देऊया. एक अत्यंत कर्तव्यनिष्ठ असे हे अधिकारी आहेत. तुम्हाला माहिती आहे पिंपरी चिंचवडचे ते आयुक्त होते, नवी बदली झालेली आहे. या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याला आपण सगळ्यांनीच उभं राहून सलामी देऊया. पण अशा अधिकाऱ्याची या महाराष्ट्राला नितांत गरज आहे. तुम्हाला ही मानवंदना आहे. मी एवढंच सांगतो की तुमच्यासारखे अधिकारी आम्हाला हवे आहेत, जागोजागी, जे महाराष्ट्र बदलतील. या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं आणि मुख्यत्वाने अण्णांच्या हस्ते पुरस्कार मिळतोय, मी बहुमान समजतो. राज्य शासनाने ज्या ज्या ठिकाणी काम करायची संधी दिली त्यामध्ये नवीन काही शिकायला मिळालं. या गेल्या 13 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा जर कोणाकडून मिळाली असेल ती नागरिकांकडून मिळाली. वारंवार होणाऱ्या बदल्यांना कसं तोंड देता? वारंवार होणाऱ्या बदल्या वाईटच असतात असं नाही,
आणि किती जरी आपण म्हटलं तरी महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे की ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना खूप चांगलं टेन्युअर मिळतं. आपण इतर राज्यांची जर तुलना केली तर अनेक राज्यामध्ये 4 ते 6 महिन्यामध्ये देखील बदल्या होतात. कदाचित मी असं काम उत्तर प्रदेशमध्ये केलं असतं तर माझी काय अवस्था झाली असती मी या ठिकाणी सांगू शकत नाही. चांगलं आहे, महाराष्ट्र उत्तर प्रदेशपेक्षा बरं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. चांगली गोष्ट आहे. आणि आपली उद्याची प्रेरणा आहे डॉक्टर रश्मी करंदीकर चव्हाण. आपल्या खाकी वर्दीची खरी जाण ठेवून अवघ्या पोलीस खात्याची शान वाढवणाऱ्या डॉक्टर रश्मी करंदीकर चव्हाण यांची कर्तव्य दक्षता तमाम पोलीस कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारी आहे. महिला व बालकांशी संबंधित अनेक गंभीर गुन्ह्यांचा सखोल तपास करून त्यातील सर्व आरोपींना कठोर शिक्षेच्या कोठडीपर्यंत पोहोचवणाऱ्या डॉक्टर रश्मी करंदीकर चव्हाण यांचा IBN लोकमत मोठ्या अभिमानानं गौरव करीत आहे. मला हा पुरस्कार माझ्या 2 केसेस, ज्या कळंबोलीच्या केसेस ज्याच्यामध्ये 1 फाशी आणि 3 जन्मठेप झाल्या, चाइल्ड सेक्शुअल ॲब्यूजच्या केसेस होत्या, त्या तिन्ही ठिकाणी असं होतं की लहान अश्राप मुली होत्या, 6 ते 12 वर्षाचा वयोगट होता आणि त्या मुलींवर अनन्वित अत्याचार आणि बलात्कार झाले होते. काही ठिकाणी लहान मुलं होती, त्यांना 377ला सामोरं जावं लागलं होतं. अशा केसेसचा तपास करताना मला वाटतं महिला अधिकारी म्हणून तुमची एक संवेदनशीलता सतत जागरूक असावी लागते. नेमकं त्या मुलांना कुठे दुखतंय खुपतंय, कारण माझ्या केसेसमधल्या काही मुली तर नुसत्या मतिमंद नव्हत्या तर त्या मूकबधीर देखील होत्या. न्याय हा शब्द मला वाटतं फार मोठा आहे, पण त्या मुलींना जो त्रास झाला होता त्याकरता एक अल्प प्रयत्न म्हणून काही करू शकलो आणि ह्यातील तिन्ही केसेसमध्ये कन्व्हिक्शन आहे. एकात जसं मी म्हटलं 1 फाशी 3 जन्मठेप, दुसऱ्या केसमध्ये 1 जन्मठेप आणि बाकीच्यांना 10 वर्षाची सक्त मजुरी. तर आय थिंक एक थोडं संवेदनशीलता दाखवली तर खूप फरक पडू शकतो. आणि मला असं वाटतं की अशा अधिकाऱ्यांमुळेच आपला महाराष्ट्र किंवा आपलं राज्य चालतंय असं निदान आम्ही तरी मानतो. मला वाटतं मी किंवा इतर महिला जेव्हा असे पुरस्कार स्वीकारतात तेव्हा आपण लक्षात घेऊया की स्त्रिया कुठेही कमी नाहीत. ती एकाच वेळेला सासर आणि माहेर दोघांनाही जोडते आणि दोघांचंही नाव सन्मानित करते. तर यानंतर आपण स्त्री जन्माचं स्वागत करूया. मुख्य प्रेरणा स्रोत ज्याला म्हणता येईल ती माझी आई. मुलगा मुलगी भेद कधीही केला नाही. ज्या सवलती माझ्या भावाला होत्या त्याच मला होत्या आणि ज्या मर्यादा मला होत्या त्याच माझ्या भावाला होत्या. मैं अब से 12 साल पहले बोला था कि इस महाराष्ट्र में एक केनिया बसता है जो नासिक के चारों तरफ है. उसको प्रूव करने के लिए मुझको 10-12 साल लगे. शाळेत असताना जो विज्ञान आणि गणिताचा तास आपल्याला नकोसा वाटायचा, अवघड वाटायचा, तोच विषय डॉक्टर अरविंद गुप्तांसारखे शिक्षक सांगायला लागतात तेव्हा अधिक रंजक वाटायला लागतो. आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातली आपली आजची प्रेरणा आहे डॉक्टर अरविंद गुप्ता. खरगपूर IIT मधून पदवी घेतल्यानंतर मिळालेल्या टेल्को या प्रतिष्ठेच्या कंपनीतील नोकरी सोडून लहान मुलांमध्ये विज्ञानाची गोडी रुजवण्याचा निर्धार करणारे अरविंद गुप्ता यांचं आयुष्य नक्कीच समाजापुढे एक नवा आदर्श ठेवणारं आहे. जवळजवळ 250 खेळणी बनवून ती अनेक भाषांमध्ये अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देणाऱ्या अरविंद गुप्ता यांचा IBN लोकमत मोठ्या कौतुकानं सन्मान करीत आहे. लोग कहते हैं कि हम बहुत कुछ सैक्रिफाइस करते हैं, पर हम लोग दिन भर खेलते हैं और रात को दिहाड़ी तक मिल जाती है. सो वी आर दी लकीएस्ट पीपल ऑन अर्थ. मैं जहाँ कहीं भी जाता हूँ मुझे बच्चों की आंखों में भूख नज़र आती है ज्ञान के लिए और उनके चेहरे पे मुस्कुराहट दिखाई देती है और मुझे लगता है इससे कि भारत का बहुत उज्जवल भविष्य है. आई सिंसियरली फील दैट. थैंक यू वेरी मच. मध्यंतरी पृथ्वीच्या जन्माचा शोध घेताना काही शास्त्रज्ञांनी त्याचा प्रयत्न केला आणि त्याला बिग बँग असं म्हटलं गेलं. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातली आपली उद्याची प्रेरणा आहेत याच जगभरातल्या शास्त्रांच्या बरोबरीनं आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवणाऱ्या सायंटिस्ट डॉक्टर अनुपमा कुलकर्णी.
विश्वनिर्मितीची उकल करणाऱ्या जगातल्या आजवरच्या सर्वात मोठ्या बिग बँग या प्रकल्पासाठी भारतीय टीम मध्ये निवड झालेल्या गुणवान शास्त्रज्ञ अभियंता अनुपमा कुलकर्णी, एका मध्यमवर्गीय घरात जन्म, मराठी शाळेत शिक्षण आणि त्यानंतर आपल्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रमांच्या जोरावर मोठी भरारी घेऊन विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळी गाठणारी त्यांची ही वाटचाल तमाम महिला वर्गाला प्रेरणा देणारी आहे. मुख्य प्रेरणास्त्रोत ज्याला म्हणता येईल ती माझी आई, जिने मला लहानपणापासून की तू मुलगी आहेस म्हणून हे कर ते करू नको असं मुलगा मुलगी भेद कधीही केला नाही. ज्या सवलती माझ्या भावाला होत्या त्याच मला होत्या आणि ज्या मर्यादा मला होत्या त्याच माझ्या भावाला होत्या. उंच भरारी घेताना पंखात येईल आणखी बळ, आपल्यासारख्या सुहृदांचे असेल जर पाठबळ. आजचा दिवस एक सोनेरी क्षण, अण्णा तुमच्या आशीर्वादाने भरून आलंय मन, साऱ्यांना अभिवादन. यानंतर आपण वितरण करणार आहोत ते क्रीडा क्षेत्रातल्या प्रेरणा पुरस्कारांचं आणि त्यासाठी आता आपण व्यासपीठावरती आमंत्रित करूयात क्रीडा क्षेत्रातल्याच एका दिग्गज व्यक्तीला. टाळ्यांच्या गजरात स्वागत आपण करूयात बापू नाडकर्णी यांचं. कोणत्याही क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल तर चांगलं मार्गदर्शन करणारा, चांगला घडवणारा गुरु असायला लागतो. अनेकदा हा गुरु पडद्यामागेच राहतो. असेच गुरु आहेत ते कविता राऊत आणि अंजना ठमके या ॲथलीट्सचे. क्रीडा क्षेत्रातली आमची आजची प्रेरणा विजेंद्र सिंग. आदिवासी मुलींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे धावपटू बनवण्याची किमया साधणारे ध्येयवादी क्रीडा प्रशिक्षक विजेंद्र सिंग केवळ एक प्रशिक्षक बनून न राहता आपल्या शिष्यांची अगदी पालकांप्रमाणे काळजी घेणारे आणि प्रसंगी प्रायोजक शोधून त्यांना आर्थिक पाठबळ मिळवून देणारे विजेंद्र सिंग यांचं कार्य अवघ्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारं आहे. आमची क्रीडा क्षेत्रातली उद्याची प्रेरणा आहे. सध्या दुबईमध्ये जे अंडर-19 वर्ल्ड कप सुरू आहे त्या भारतीय टीमचं नेतृत्व करणारा क्रिकेटपटू विजय झोल आणि लहान वयातच 64 घरांचा राजा झालेला ग्रँडमास्टर विदित गुजराती. विदर्भासारख्या ग्रामीण भागातून येऊन प्रत्येक स्तरावरील क्रिकेटचं मैदान गाजवून भारतीय क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारा महाराष्ट्राचा धडाकेबाज युवा फलंदाज विजय झोल आपल्या क्रिकेट करिअरची धुआधार ओपनिंग करून भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट टीमच्या कॅप्टन पदापर्यंत झेप घेणारा विजय झोल हा तमाम युवा खेळाडूंसाठी एक आदर्श बनला आहे. जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत कांस्य पदकावर भारताचं नाव कोरणारा आणि अशी कामगिरी करणारा पहिला महाराष्ट्रीय खेळाडू ठरण्याचा मान मिळवणारा युवा बुद्धिबळपटू विदित गुजराती. कॉमनवेल्थ मध्ये पहिलं सुवर्ण पदक, राष्ट्रीय युवा बुद्धिबळ स्पर्धेत तब्बल 4 वेळा अजिंक्यपद, पॅरिस ओपन मध्ये उत्कृष्ट बुद्धिबळपटू, एशियन ज्युनियर मध्ये संयुक्त विजेतेपद आणि 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टरचा किताब असा यशाचा चढता आलेख साकारणाऱ्या विदितवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विजय झोल हा मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील क्रिकेटपटू आहे. सध्या दुबईमध्ये अंडर-19 जे वर्ल्ड कप सुरू आहे त्यात तो तिथे खेळतोय. माझ्या आतापर्यंतच्या करिअरमधला हे एक महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे आणि नक्कीच माझा या पुरस्काराने कॉन्फिडन्स बूस्ट झाला आहे. मीच नव्हे तर माझ्यासारख्या इतर खेळाडूंना पण यातून प्रोत्साहन मिळेल आणि याबद्दल मी IBN लोकमतचा आभारी आहे. धन्यवाद. विजय सध्या दुबईमध्ये वर्ल्ड कप खेळतोय त्यामुळे त्याचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्याचे आई बाबा इथे आलेले आहेत. माझ्या पेरेंट्सला थँक्स सांगेल कारण त्यांचा सपोर्ट मला खूप इम्पॉर्टंट होता. जेव्हा माझा जो ग्रँडमास्टर नाम होता तो 10-11 वेळा मिस झाला
तेव्हा कोणीच नाही, फक्त त्यांचाच सपोर्ट होता का मोटिवेशन करत होते की तू पुढे जा आणि रिझाईन नको करू, अजून खेळत राहा. प्रशिक्षक हा नेहमी पडद्यामागे नसतो, पण कविता राऊत जी गाजत होती, गाजली आणि पुढेही गाजेल, अशा मुलीचे हे प्रशिक्षक आहेत. आणि ग्रामीण भागातून खेळाडू शोधून त्यांचं प्रशिक्षण करण्यावर त्यांचा भर असतो. मैं अब से 12 साल पहले बोला था कि इस महाराष्ट्र में एक केनिया बसता है जो नासिक के चारों तरफ है. उसको प्रूव करने के लिए मुझको 10-12 साल लगे, पर आज कविता, मोनिका आत्रे, अंजना ठमके, संजीवनी जाधव, इन बच्चों ने प्रूव कर दिया है. मैं चाहूँगा सरकार से, महाराष्ट्र सरकार से, कि इस क्षेत्र के प्रति स्पेशल ध्यान दे. अगर महाराष्ट्र को ओलंपिक में मिडिल लॉन्ग डिस्टेंस में अगर मेडल चाहिए. आपल्या सोबत ज्यांचा गौरव झालेला आहे कायम की भारतीय फिरकीचे जादूगार म्हणून, आणि ज्यांच्या नावे अजूनही सर्वाधिक निर्धाव षटकं टाकण्याचा विक्रम आहे, अजूनही आहे ना बापूजी, त्यांना मी विनंती करतो की ते आलेले आहेत आपल्या या नव्या मुलांचं कौतुक करायला, की त्यांनी 2 शब्द बोलावे. खेळ म्हटला की चढ उतार होतोच, परंतु एक लक्षात घ्या की जेव्हा चढ उतार करून माणूस परत येतो त्यावेळेस त्याला चढ आणि उतार ह्याच्यातला फरक कळतो. आजच्या काळात सुद्धा ते अत्यंत परखड बोलतात आणि भूमिका घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. माझे वडील श्रीधर बुवा देहूकर यांच्या तालमीत मी तयार झालो. म्हणजे कसा झालो, मला बोलता यायला लागलं तेव्हापासून मी जवळजवळ भाषण करायला लागलो. डॉक्टर दाभोळकर गेले असले तरी आणि डॉक्टर दाभोळकरना संपवलं म्हणून विचार थांबला नाही आहे. तो समर्थपणे आज महाराष्ट्रात पुन्हा समर्थपणे व्यक्त होतोय. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्द आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. तुकारामांच्या याच ओळीतली परंपरा पुढे नेत महाराजांचेच वंशज असलेले साहित्य क्षेत्रातली आमची आजची प्रेरणा डॉक्टर सदानंद मोरे. लेखक, कवी, नाटककार, शिक्षक, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार, कीर्तनकार असं अद्वितीय अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले थोर विचारवंत प्राध्यापक सदानंद मोरे. वर्तमान महाराष्ट्रातले सर्वात गाढे इतिहास संशोधक असलेल्या प्राध्यापक सदानंद मोरे यांचं सर्वच क्षेत्रातील योगदान अनंत काळापर्यंत भारताला मोठी प्रेरणा देणारं आहे. अत्यंत तीव्रतेने माणूसपणाची जाणीव करून देणारी पुस्तकं गेल्या काही वर्षामध्ये एका लेखकाने लिहिलेली आहेत, आणि तीच आहे आमची उद्याची प्रेरणा, लेखक अशोक पवार. एका पारधी कुटुंबात जन्म घेऊन आपल्या कसदार लेखनाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत झेप घेणारे अशोक पवार. बिराड असो की दरकोस दर मुक्काम वा पडझड, थेट वाचणाऱ्याच्या काळजात घुसणारी अशोक पवार यांची अनोखी लेखन शैली, समाजातील शोषित माणसाची कथा आणि त्याचा वास्तविक जीवन संघर्ष जगासमोर आणून सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारे लेखक अशोक पवार. हा खरं तर आमचा IBN लोकमतचा सन्मान आहे. मोरे सरांविषयी मी अधिक काही सांगायची गरज नाही आहे. ते इतिहास संशोधक असले तरी, तुकारामाचे वंशज असले तरी, सगळ्यात महत्त्वाची त्यांची ही ओळख आहे की आजच्या काळात सुद्धा ते अत्यंत परखड बोलतात आणि भूमिका घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. महाराष्ट्रातल्या एकूण विचारवंतांच्या परंपरेला ते तसे अपवादच आहेत. मोरे सर, माझे वडील श्रीधर बुवा देहूकर यांच्या तालमीत मी तयार झालो. म्हणजे कसा झालो, मला बोलता यायला लागलं तेव्हापासून मी जवळजवळ भाषण करायला लागलो, आणि लिहिता यायला लागलो तेव्हापासून लेख लिहायला लागलो. शालेय जीवनामध्ये असताना आचार्य आत्र्यांनी माझा लेख मराठामध्ये छापला, आणि परखडपणा जर आपण म्हणाल तर मी जसाच्या तसा शब्द घेणार नाही. तो त्याच्यामध्ये माझा थोडासा समन्वयित दृष्टिकोन असतो, पण जे आहे ते मी स्पष्टपणे सांगतो, आणि ती आमच्या घराण्यातलीच परंपरा आहे, ती तुकोबांची परंपरा आहे. धन्यवाद.
आपण सगळेजण मिळून शने सुंदर जग बनवूया, एवढं मी या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. मला पुरस्कार दिल्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. अण्णा तुमच्या समोर आहे, मला विश्वासच बसत नाही, सगळ्या लोकांसोबत आहे. थँक्यू. आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आलेले आहेत, प्रेक्षकांमध्ये ते भेटलेले आहेत. त्यांच्याशी आता आपण बोलूयात आणि त्यासाठी आपण जाऊयात राजेंद्रकडे. राजेंद्र. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आपल्यासोबत आहेत. जे सगळे आता वेगवेगळी पुरस्कर्ते आपल्यासमोर दिसले, काय वाटतं आपल्याला? दुसऱ्याच्या सुखात समरस व्हायला अधिक मन मोठं लागतं आणि यालाच म्हणतात मनाची श्रीमंती. या देशामध्ये अनेक चॅनल्स वेगवेगळे दरवर्षी पुरस्कार वितरित करत असतं, परंतु आजची प्रेरणा व उद्याची प्रेरणा हा एक अनोखा संगम IBN लोकमतने हा केल्यामुळे पुरस्कर्त्यांचं आणि IBN लोकमत चॅनलचं खास अभिनंदन करेन. आपल्यामध्ये आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांचं आयुष्य एका ध्येयाने झपाटलेलं आहे. त्यांच्याच अथक प्रयत्नांमुळे आज एक नवीन कायदा अस्तित्वात येतोय. सन्मान आपण करूयात आजची आपली प्रेरक संस्था अंधश्रद्धा निर्मूलन समिती. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीला कित्येक पावलं पुढे घेऊन जाणारे सच्चे अहिंसावादी कार्यकर्ते. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम त्यांनी सुरू केलं 1983 ला, तर 1989 ला स्थापना झाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची. तेव्हापासून आज तागायत गावाखेड्यात जाऊन प्रात्यक्षिक कार्यक्रम याद्वारे अन्नीसचं काम अथक सुरू आहे. पण डॉक्टर दाभोलकरांचा पुण्यात गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यांच्या हाताखाली तयार झालेली अन्नीसची पुढची फळी लगेच सावरली. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध करत असतानाच विधेयकासाठीचा लढा पुन्हा सुरू झाला आणि अखेर 2013 साल संपता संपता जादूटोणा विरोधी विधेयक अस्तित्वात आलं. अन्नीसाचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, कार्यकर्त्या आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची मुलगी मुक्ता आज इथे आलेले आहेत. सोबत अन्नीसाचे पदाधिकारी इकडे आहेत. दाभोलकरांच्या खुनाला 6 महिने होत आहेत, तरी सुद्धा नाकर्त महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातले पोलीस त्यांचे खुनी शोधू शकलेले नाहीत. आमच्या मनात खंत आहे की आम्ही हे गुन्हेगार शोधू शकलेलो नाहीत. पण त्यांच्या कामाला आणि तुमच्या सगळ्यांच्या कामाला, कारण डॉक्टर नरेंद्र दाभोलकर एकटे नव्हते, त्यांच्यासोबत यांच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आजही महाराष्ट्रात उभे आहेत. यांचं जे ऐतिहासिक कार्य आहे, ज्यांच्यामुळे महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे, हा कायदा करणारं, त्यानिमित्त हा सन्मान आहे. डॉक्टर दाभोलकरांच्या खुनाचा शोध न लागण्याची खंत मनात ठेवून. अजूनही तपास लागला नाही. याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होती की या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कुठं राहिले, कुठं गेलेले आहे. महाराष्ट्र शासनाने याच्यावर अजूनही विचार करावा आणि लवकरात लवकर याचा तपास लावा असं आम्ही विनंती करतो. डॉक्टर दाभोलकर गेले असले तरी आणि डॉक्टर दाभोलकरना संपवलं म्हणून विचार थांबला नाही आहे. तो समर्थपणे आज महाराष्ट्रात पुन्हा समर्थपणे व्यक्त होतोय. त्यामुळे हा पुरस्कार हा आम्हाला त्या कामाला उभारी देण्यासाठी, भरारी मारण्यासाठी प्रेरणा देणार आहे असं मला वाटतं. शब्द आणि चित्रांचा संगम साधून एका व्यक्तीने दृश्य चित्रकला कोश तयार केला आणि हीच व्यक्ती आहे दृश्य चित्रकला क्षेत्रातली आजची प्रेरणा, ख्यातनाम चित्रकार सुहास बहुळकर. चित्रकार, व्यक्तिचित्रकार, अध्यापक, लेखक आणि नुकत्याच प्रकाशित झालेल्या दृश्यकला, चित्रकला आणि उपयोजित कला कोशासाठी मोलाचं योगदान देणारे आणि महाराष्ट्रातील भित्तिचित्र शैली आणि ब्रिटिश अकॅडमिक वास्तववादी शैली या दोन्हीचा अभ्यास करून स्वतःची विशेष शैली विकसित करणारे चित्रकार सुहास बहुळकर यांची कारकीर्द पुढल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारी आहे. कला क्षेत्रातल्या आता पुढच्या पिढीचा आपण गौरव करूयात आणि त्यासाठी आपण व्यासपीठावरती आमंत्रित करूयात सुप्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांना. कला क्षेत्रात येणारी नवी पिढी नव्या कल्पनांचा नवा बाज घेऊन आपल्या पुढे येते आहे. हा नवा कला प्रकार जोपासणारा दृश्य कला चित्रातला आमची उद्याची प्रेरणा आहे
जयराम गोपाळे. रायगडमधील कर्जत सारख्या ग्रामीण भागातून येऊन आपल्या असाधारण कलाकृतींच्या माध्यमातून जागतिक पातळीपर्यंत मजल मारणारी त्यांची कर्तृत्व गाथा अवघ्या तरुणाईला प्रेरित करणारी आहे. गोदरेज इंडस्ट्रीज आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय अशा अनेक नामवंत कंपन्या आणि संस्थांसाठी वायर इन्स्टॉलेशन्सची कलाकृती बनवून त्यांचा लौकिक वाढवणारे व्हिज्युअल आर्टिस्ट जयराम गोपाळे. खरं तर असे पुरस्कार जे आहेत हे साधारणपणे इतर सगळ्या क्षेत्रांना दिले जातात, पण चित्रशिल्पकलेला क्वचितच दिला जायचा. IBN लोकमतचे मी आभार मानतो की त्यांनी चित्रशिल्पकलेच्या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार दिला आहे. विंदा असं म्हणतात, उंची ना आपुली वाढते वाटून कधी कुणाचा हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. कर्जतपासून 10 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या टाकवे अशा छोट्याशा गावातून मी शिक्षण घेऊन नंतर जे स्कूल पार्टपर्यंत पोहोचलो. माझे वडील शेतकरी आणि कलेविषयी विशेष काही म्हणजे त्यांना आवड होती फक्त, पण याच्यामध्ये करिअर होऊ शकतं याचा त्यांनी कधीही विचार केला नव्हता. त्यामुळे मला ते नेहमी सांगायचे की हे आपलं नाही आहे, पण सगळ्याला विरोध करून 3D इन्स्टॉलेशन किंवा स्कल्पचर याच्यातून नवीन नवीन प्रयत्न करत गेलो. IBN लोकमतने त्याची विशेष दखल घेतलेली आहे. त्याबद्दल IBN लोकमतची पूर्ण टीम आणि तसेच ज्युरी यांचे आभार मानतो. धन्यवाद. इंटरनॅशनली विसरा, पण आपल्या भारतामध्ये कुठला पण गव्हर्नमेंट, कुठली पण एजन्सी, कुठलं पण स्टेज आणि कुठलं पण चॅनलने कधी कुठल्या तृतीयपंथीला अवॉर्ड नाही दिलेला आहे आणि हे प्रथम आहे. यू मेक अ वर्ल्ड रेकॉर्ड. या पुढच्या क्षेत्रातल्या पुरस्कारांचं वितरण करण्यासाठी आपण स्टेजवरती आमंत्रित करूयात ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका फैयाज यांना. शास्त्रोक्त, भावगीत, भक्ती संगीत आणि काही चित्रपटांसाठी पार्श्वगायन या क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारे मुसाफिरी करणाऱ्या आमच्या संगीत क्षेत्रातली आजची प्रेरणा आहे देवकी पंडित. घरातील संगीत परंपरेचा वारसा जपताना तब्बल 25 वर्ष संगीताचा अभ्यास करणाऱ्या देवकी पंडित यांची ही साधना संपूर्ण संगीत क्षेत्राला मोलाची प्रेरणा देणारी आहे. यापुढे आपण पुरस्कार देणार आहोत ते संगीत क्षेत्रातल्या उद्याच्या प्रेरणेला. हा पुरस्कार आपण ज्यांना देणार आहोत त्यांचं आयुष्य सध्या आहे ते आदिवासी संगीत. यहाँ की बाहा का देउलो मोने तोयना जामुलो मोने रियो. गायनातील नवनवीन वाटांचा व आदिम संगीताचा शोध घेणाऱ्या ठुमरी, दादरा, गझल आणि सुफी संगीत असे सर्व प्रकार लीलया गाऊन अनेक मैफिली गाजवणाऱ्या, आदिवासी संस्कृती व परंपरांमध्ये सामावलेलं संगीत अजरामर करण्यासाठी अवघं आयुष्य अर्पण करणाऱ्या संगीत संशोधक गायिका प्राची दुबळे. माझ्याकरता प्रेरणा गाण्याची इच्छा मनापासून झाली ती माझ्या आईचे स्वर ऐकल्यानंतर, आणि त्याला वर बाळकडू मिळालं ते माझे गुरुजी पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. केवळ एलिट किंवा केवळ काही लोकांपर्यंत न पोचता लहान मुलांना सुद्धा कलेची, संगीताची, अभिजात संगीताची गोडी लागो असा माझा प्रयत्न असेल. गायिका माझ्या व्यासपीठावर आहेत आणि फक्त गद्य बोलून मी त्यांना जाऊ देईन असं नाही. मी बस्तरमध्ये असताना छत्तीसगडच्या बस्तरच्या आदिवासींना आम्हाला भेटायचं होतं आणि तिथे
अर्थातच म्हणजे मला असं सांगण्यात आलं की आदिवासींची गाणी तुम्ही गोळा करतायत, परंतु एका बाजूनी शासन आणि दुसऱ्या बाजूनी नक्षलवाद आदिवासींना चेपतोय आणि तुम्हाला काही दुसरे उद्योग नाही आहेत, तुम्ही आदिवासींची गाणी गोळा करत फिरतायत. तर मी त्यांना असं सांगितलं की पण मला दुसरं काहीच येत नाही. त्यांनी मला सांगितलं की देखो बेटा तुम डरो मत, लेकिन अगर शेर से मिलना है तो तुम्हें जंगल में आना पडेगा. आणि मग मी धैर्य करून त्यांच्याकडे गेले जंगलात आणि अतिशय सुंदर अशी आदिवासींची गाणी मी गोळा केली. तर एक देहवाली भिली लोकांचं गाणं आहे वसावा, की ते असं म्हणतात की अग्नीच्या साक्षीने आम्ही गादीवर बसून जो व्यवहार करतो तो अतिशय पारदर्शी आणि सच्चा असतो, तुमच्यासारखा नव्हे. चुली बोई व्यवहार नय साजला वहा का गादी पे बोईने व्यवहार आप बेनावा बेनावा बेनावा. एक सुर चराचर छायो जी, एक सुर चराचर छायो. वो जो हम में तुम में करार था, तुम्हें याद हो के ना याद हो, वही यानी वादा निभा कर, तुम्हें याद हो के ना याद हो, वो जो हम में तुम में. त्यानंतर आपण वळणार आहोत आपला पुढच्या क्षेत्राकडे, अर्थात नाट्य आणि सिने क्षेत्राकडे. पोपटपंची ते अगदी आत्ताच्या गांधी आडवा येतो या नाटकांमधून तिरकस विनोदी शैली दाखवून देणारे लेखक अर्थात शफाअत खान हे आहेत आमची आजची प्रेरणा नाट्य सिने क्षेत्रातली. सुजाण साहित्यिक शफाअत खान यांची कारकीर्द तमाम रंगकर्मींना प्रेरणा देणारी आहे. मुंबईचे कावळे, भूमितीचा फार्स, शोभायात्रा, गांधी आडवा येतो, पोपटपंची अशा प्रभावी संहितांमधून हसता हसता प्रेक्षकांचे डोळे उघडणाऱ्या शफाअत खान यांचा IBN लोकमत मोठ्या सन्मानानं गौरव करीत आहे. पुढचा पुरस्कार देणार आहोत ती म्हणजे या क्षेत्रातल्या उद्याच्या प्रेरणेला. पण त्याआधी आपण व्यासपीठावरती आमंत्रित करूयात व्हॅल्युएबल ग्रुपच्या नरेंद्र हेटे यांना. गेल्या दशकभर एक व्यक्ती अशी आहे की जी आपल्या अभिनयाची चुणूक वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला दाखवत आलेली आहे. लहान मोठा पडदा तिने गाजवलेला आहे. या क्षेत्रातली आपली उद्याची प्रेरणा अभिनेत्री मुक्ता बर्वे. मिळालेली प्रत्येक भूमिका सुवर्ण संधी समजून ती तितक्याच ताकदीने साकारणाऱ्या अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचं व्यक्तिमत्व सर्व कलाकारांना मोलाची प्रेरणा देणारं आहे. आजपर्यंत आपल्या प्रवासात प्रेक्षक, समीक्षक, निर्माता आणि दिग्दर्शक अशी सर्वांचीच वाहवा मिळवणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा IBN लोकमत अतिशय कौतुकानं गौरव करीत आहे. मुक्ताचा आज पुण्यात नाटकाचा प्रयोग असल्यामुळे ती इथे येऊ शकली नाही, मात्र या पुरस्काराबद्दल तिला काय वाटतंय, तिने त्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवल्या. खूप वाईट वाटतंय की मी प्रत्यक्ष तिकडे येऊ शकत नाहीये, पण कदाचित जे काम मी बरं करण्याचा प्रयत्न करते यासाठी मला पुरस्कार मिळाला, त्याच कामासाठी मी बाहेर आले. या स्टेजला अशा पद्धतीची शाबासकीची थाप पडणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद.
आणि विविध क्षेत्रातल्या इतक्या टॅलेंटेड लोकांबरोबर मला हा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल खरंच खूप आनंद होतो आहे आणि मी आणखीन चांगलं काम करण्याचा आणखीन जेन्युइन प्रयत्न करेन एवढं आश्वासन देते. थँक्यू सो मच. मुक्ताचे आई बाबा इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आपण करूया. आपण मला पुरस्कार दिलात, ह्या पुढे मी अधिक बरं आणि निखिल वागळेने दिलेला पुरस्कार असल्यामुळे खरोखरच नाटक नव्हे निर्भयपणाचं, पण खरोखरच निर्भयपणे न घाबरता जेवढं स्पष्टपणे नाटक लिहिता येईल, रुचो अथवा न रुचो लिहिण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही बरं लिहावं म्हणून हा पुरस्कार नाहीये, तुम्ही बरंच लिहिता, तुम्ही अधिकाधिक लिहावं म्हणून हा पुरस्कार आहे. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी. आज या पुरस्काराकडे बघताना काय वाटतं? आजचे जे पुरस्कार दिले गेले हे नेहमीपेक्षा सगळे वेगळे आहेत. म्हणजे सुरुवातच शेतकऱ्यापासून झालेली आहे, कारण शेतकऱ्यांनी जर खायला वगैरे दिलं व्यवस्थित तर पुढे माणूस काम करू शकेल. आणि आजचे पुरस्कार ज्यांना मिळाले त्यांचं मी खूप अभिनंदन करते. धन्यवाद दीदी. आपल्यासोबत अमृता, सगळ्यांचे लाडके भाऊजी पण बसलेत. इकडे आलेल्या प्रत्येकाचं काम बघितल्यानंतर उगाचच आम्हाला वाटत असतं की आम्ही खूप ग्लॅमरस आहोत, ग्लॅमरच्या जगात फिरतो आहोत. खरं ग्लॅमर तिथे आहे जे आज इकडे गवसलं, आणि त्यामुळे त्या सगळ्यांना नम्रपणे नमस्कार. आणि खरं तर आयुष्यातला मी इथे आल्यानंतर गळून पडतो आणि त्यामुळे खूप छान वाटलं. या सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि शुभेच्छा. आपली लैंगिकता आणि ओळख मोठ्या धाडसाने जगासमोर आणून एका व्यक्तीने समाजाला आत्मपरीक्षण करायला लावलं आणि तिच्यासारख्या अनेकांना आत्मविश्वास देखील दिला. ती व्यक्ती आहे आजच्या आपल्या प्रेरक व्यक्तिमत्व या पुरस्काराची मानकरी लक्ष्मी नारायण त्रिपाठी. एका सर्वसामान्य घरातला मुलगा ते हिजडा आणि सेलिब्रिटी हा अत्यंत अवघड प्रवास लक्ष्मीनं केला. तो जितक्या धीरानं केला तितक्याच धीरानं पुस्तकातून सर्वांसमोरही आणला. स्त्री पुरुषाच्या पलीकडे माणूस म्हणून जगताना कसे अडथळे येतात हे जगाला सांगितलं आणि लक्ष्मीचा आवाज हा तिच्यासारख्या अनेकांचा आवाज बनला. लक्ष्मीचा हा प्रवास सहानुभूती मिळवत नाही तर प्रेरणा देतो, माणूस म्हणून जगण्याची आणि जगणं समजून घेण्याची. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांचं. सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय आलेले आहेत आणि त्या विरोधात देशातले सगळे मानवी हक्कांची जाण असलेले लोक लढतायत. अशा वेळेला लक्ष्मी त्रिपाठीचा हा जो सगळा संघर्ष आहे गेल्या अनेक वर्षाचा, आजचा नाहीये, गेल्या अनेक वर्षाचा समाजाविरुद्धचा संघर्ष आणि समाजाने आपल्यासारख्या लोकांना स्वीकारावं म्हणूनचा संघर्ष आहे, हा केवळ अद्वितीय आहे. म्हणून आम्ही तिला सलाम करतो. मी लक्ष्मीच्या आईला अशी विनंती करीन, आम्ही आधी सांगितलं नव्हतं, कारण तिचा जो लढा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा आहात आणि तुम्ही व्यासपीठावर यावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आज तिला जे काय म्हणायचं आहे ते तिने इथे म्हणावं, कारण अगदी तिने प्रतिकूल परिस्थितीत हा सगळा लढा चालू केला. निखिलला मी भरपूर वर्षापासून ओळखते आणि निखिल को हार्ट अटैक आया था तो मैं डर गई थी. यू नो, मैं बोली उस हार्ट में मैंने क्या कुछ गलत कर दिया कि ही गॉट एन हार्ट अटैक. नो, बट आई लव्ड हिम बॅक अगेन. यू नो, प्रेसने किती मोठा पाठिंबा दिला आहे आम्हा लोकांना. दिस अवॉर्ड इज नॉट ओनली फॉर मी, माझ्यासाठी नाही आहे हे अवॉर्ड, हे पूर्ण माझ्या समाजासाठी आहे आणि मुख्यतः तृतीयपंथी समाजासाठी आहे. आणि कुठला पण गव्हर्मेंट इंटरनॅशनली विसरा, पण आपल्या भारतामध्ये कुठला पण गव्हर्मेंट, कुठली पण एजन्सी, कुठलं पण स्टेज आणि कुठलं पण चॅनलने कधी कुठल्या तृतीयपंथीला अवॉर्ड नाही दिलेला आहे आणि हे प्रथम आहे. यू मेक अ वर्ल्ड रेकॉर्ड. हे आम्हाला माहित नव्हतं. फक्त ह्या पुरस्कारासाठी मी बँकॉकवरून आली. UN एड्सचे रिजनल हेड स्टीव्ह क्रॉस आणि UN एजन्सीचे सर्व रिजनल ऑफिस बँकॉकमध्ये आहे आणि सर्वात आमचे संस्था जितके इंटरनॅशनली काम करतात आणि एशिया पॅसिफिकमध्ये काम करतात त्यांची मेन ऑफिसेस बँकॉकला आहे. तर सर्व बोलले हो लक्ष्मी तू आज जाऊन आणि उद्या परत ये.
मैं नेहमी एक हिंदी में वो स्लोगन कहती हूँ, अभी तो अंगड़ाई है आगे बहुत लड़ाई है। तो लक्ष्मी की 6 फूट की अंगड़ाई गव्हर्नमेंट और ज्युडिशरी को महंगा पडेगा। आम्ही लक्ष्मीला एवढंच सांगू इच्छितो की त्यांचा लढा आम्ही माणुसकीचा लढा मानतो आणि IBN लोकमत माणुसकीच्या लढ्याच्या बाजूने कायम उभं राहिलं आहे, यापुढेही राहील। लोकांसाठी जास्त करावं हेच प्रेरणा होती आणि त्यामुळेच मी हा लढा करू शकलो। जो मुलगा माझ्या वयाच्या बरोबर असेल मी त्याच मुलाशी लग्न करेल, वयाच्या 40 वर्षा माणूस असला त्याच्याशी लग्न मी करणार नाही। 1952 सालापासून मी राजकारणात आहे, अजूनही आहे। कुठपर्यंत राहील? जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत राहील। या मुंबईनं गिरणी कामगारांचे लढे अनेक बघितले। आज या गिरण्यांमध्ये काम करणारे हजारो कामगार देशोधडीला लागलेत। गेले अनेक वर्ष सातत्यानं सरकार दरबारी पाठपुरावा करणारे आणि या लाखो गिरणी कामगारांचं नेतृत्व करणारे समाजकारणातली आमची आजची प्रेरणा आहे दत्ता इसवलकर। संपाच्या अंधारात अडकलेल्या गिरणी कामगारांच्या मनगटांवर संघर्षाच्या मशाली पेटवणारे झुंजार कामगार नेते दत्ता इसवलकर। कामगार संघर्ष समिती, चाळ भाडेकरू संघ, गिरणगाव बचाव समिती अशा अनेक यशस्वी आंदोलनातून अनेक धगधगत्या चळवळी उभारणाऱ्या त्यांच्या प्रेरणादायी लढ्याला सलाम करून IBN लोकमत दत्ता इसवलकर यांचा मोठ्या सन्मानानं सत्कार करीत आहे। तलाक या 3 अक्षरी शब्दांनी आत्तापर्यंत मुस्लिम समाजातल्या अनेकींचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे। स्वतः या अनुभवातनं गेल्यानंतर या व्यक्तींनी आपल्यासारख्या अनेकींना मदतीचा हात देत उभं राहायला मदत केली, प्रेरणा दिली, त्यांची पिळवणूक थांबावी म्हणून प्रयत्न केले। समाजकारण क्षेत्रातली आपली उद्याची प्रेरणा रेहाना बैलीम। बुद्धा संस्कृती असलेल्या मुस्लिम समाजातून येऊन विविध संस्थांच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचे हक्क आणि कल्याणासाठी झगडणाऱ्या, विदर्भातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या तडफदार समाजसेविका रेहाना बैलीम यांचा IBN लोकमत मोठ्या अभिमानानं सन्मान करीत आहे। मी इथे आवर्जून सांगू इच्छितो की गिरणी कामगारांना घर मिळवून देणारे दत्ता इसवलकर अजून स्वतः मात्र अतिशय छोट्या घरात राहतात। मला त्यांना विचारायचं आहे, स्वतः काही न कमावता समाजासाठी सर्व कमावायचं ही प्रेरणा कुठून येते? मुळात असं आहे की मी राष्ट्रसेवा दल वगैरे ह्या सगळ्या संस्कृतीत म्हणजे ज्या SM जोशी वगैरे ह्या परिवारात न वाढलेलो होतो। त्यामुळे एक तर मनीषा अशी होती की आपण ज्या लोकांसाठी जास्त करावं। जवळजवळ 25 वर्ष आम्ही ही लढाई करतो आहोत आणि मी तुम्हाला स्वाभिमानाने सांगेन की अनेक जण असं म्हणतात गिरणी कामगारांचं खूप काही वाईट झालं। खरं म्हणजे हा कष्टकरी शेतात राबणारा माणूस होता, तो आला मुंबईत, तो आपलं कुटुंब पोसायला। आज मुंबई शहरामध्ये लढाई करतोय तो गिरणी कामगारच करतो। सगळे कारखाने उद्योग बंद झाले तरीसुद्धा ही लढाई आम्ही चालू ठेवलेली आहे। त्यामुळे गिरणी कामगार संपला वगैरे हे काही नाही, तो लढला आणि आजही लढत राहील एवढंच मी सांगतोय। धन्यवाद। धन्यवाद IBN लोकमतचे ज्यांनी मला हा पुरस्काराने सन्मानित केलं। माझं 16 वर्षी लग्न झालं आणि 20व्या वर्षी घटस्फोट झाला आणि तो घटस्फोट असा झाला की त्यांनी पत्र पाठवलं म्हणे घटस्फोट झाला आणि या गोष्टीला मी पहिल्यांदा आमच्या समाजामध्ये आमचं पंचायतीचं घर असल्यामुळे पहिल्यांदा विरोध केला आणि घरातून एवढा विरोध होता की त्यावेळेस माझे वडील म्हणे की हिचं लग्न आपण दुसरं करून देऊ। मी म्हटलं काही हरकत नाही, दुसरं लग्न करा, पण जो मुलगा माझ्या वयाच्या बरोबर असेल मी त्याच मुलाशी लग्न करेल। वयाच्या 40 वर्षा माणूस असला त्याच्याशी लग्न मी करणार नाही। लग्न करायचं माझं बेस नाही, मला पहिले अधिकार पाहिजे, माझ्यावर माझ्या डोक्यावर असं पाहिजे की हिला ही सोडणार नाही असा विश्वास असेल तर मी लग्न करणार म्हणलं, नाही तर लग्न करेल नाही म्हणलं। माझी आई म्हणे बेटा तू ऐसा काम कर दिखा जिसे लोग कहे कि ये मेरी बेटी है और ये औरतों का नाम रोशन करे, कि लोग कहे कि हमें ऐसी बेटी चाहिए जो रेहाना बैलीम है। आमच्या समाजामध्ये मुलीचं म्हणजे घटस्फोट झालं तर मेहरची रक्कम बांधत होते। पहिले 11 रुपये होती, 2100 रुपये झाली। मी जेव्हा हे काम सुरू करायला गेले 7786 केली
आणि ते रक्कम मुलींच्या नावानं फिक्स डिपॉझिट द्यायचं असं त्यांना सांगितलं. नाही तर मेहरची रक्कम दिली आणि दुसऱ्या दिवशी बायकोला सांगते तू माफ करून दे, म्हणजे तिनं माफ केली तर ते नवरा सुटला असं होते. तर मी म्हणलं तसं चालणार नाही, आता ही रक्कम अशी तुम्ही फिक्स डिपॉझिट तिला द्यायची आणि तिनं फिक्स डिपॉझिट आपल्या नावानं करायचं. अशाच कामामुळे समाजातली प्रेरणा जिवंत राहते. धन्यवाद. आपल्या आजच्या या पुरस्कार सोहळ्यातलं आता आहे शेवटचं क्षेत्र आणि ते म्हणजे राजकारण. फक्त कोल्हापूरच्याच नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात कष्टकरी आणि उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी शेकडो लढे दिले, सामाजिक चळवळींच्या माध्यमातून ज्यांनी पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्राच्या घराघरामध्ये भ्रमंती केली, असे गेले 60 वर्ष सार्वजनिक जीवनात वावरणारे कम्युनिस्ट पक्षाचा एक लढवय्या कार्यकर्ता अर्थात कॉम्रेड ॲडव्होकेट गोविंद पानसरे. तब्बल 6 दशक कम्युनिस्ट पक्ष तसेच विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून कष्टकरी भूमिपुत्रांसाठी संघर्ष करणारे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे. कोल्हापुरातील एक सामान्य वृत्तपत्र विक्रेता ते कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पातळीवरील नेता. शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून आजचे शेती धोरण, कामगार कायदे आणि मंडल आयोग अशा विविध क्षेत्रांवर कटू सत्याचा प्रकाशझोत टाकणाऱ्या गोविंद पानसरे यांचा IBN लोकमत आदरपूर्वक सन्मान करीत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कोणताही प्रश्न निर्माण हो, कोल्हापुरात सभा घ्यायची असेल तर कॉम्रेड गोविंद पानसरे हवेतच, याविषयी काही शंका नाही आहे. आपली उद्याची प्रेरणा आहे छोट्याशा कुटुंबातून पुढे येऊन नगरसेवक पदापासून ते थेट आमदारकीपर्यंत जाणारे आणि अगदी सर्वसामान्य माणसांमध्ये कायम मिसळणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्याचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षकांचं वेतन जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ऐवजी राष्ट्रीयकृत बँकांमार्फत करण्यासाठी मोलाचं योगदान देणारे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी 2009 साली लोकवर्गणीतून निवडणूक लढवली आहे. आमदार असून देखील अगदी सर्वसामान्यांप्रमाणे वावरणारे आणि तमाम युवा कार्यकर्त्यांसाठी एक नवा आदर्श बनलेले ज्ञानराज चौगुले. राजकीय तत्वज्ञानाच्या पलीकडे जाऊन आमच्या ज्युरीने निवड केली आहे हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. आमची आजची प्रेरणा कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमची उद्याची प्रेरणा हे शिवसेनेचे आमदार आहेत. पण मला पानसरे सरांना विचारायचं आहे, पानसरे सर, इतकी वर्ष अजूनही तुम्ही सांगता आपल्याला लढायला हवं, याचं गुपित काय? कोणीतरी म्हणून ठेवलंय, पॉलिटिक्स इज द लास्ट रिझॉर्ट ऑफ स्काउंड्रल्स. राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असतो. या विधानाशी मी सहमत नाही. शिवाजी महाराज राजकारणी होते, महात्मा गांधी राजकारणी होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो, आपल्याला आवडो किंवा न आवडो, साराच्या सारा समाज जर बदलायचा म्हटला तर राजकारणाखेरीज दुसरा कोणता मार्ग आहे? तत्वज्ञानाचा स्वीकार ही समाजकारण, राजकारण, अर्थकारण, कुटुंब, वैयक्तिक जीवन याच्यामध्ये अत्यावश्यक गोष्ट आहे ना. जो कोणी म्हणतो की मला कोणतंच तत्वज्ञान नाही, त्याचं सुद्धा एक तत्वज्ञानच असतं. आहे ते बरोबर आहे, चालू द्या, कारण त्याचं बरं चाललेलं असतं ना. ज्याचं बरं चाललेलं नसतं त्याला तत्वज्ञानाची गरज असते. आणि म्हणून मला असं वाटतं, आम्ही ज्या तत्वज्ञानाचा स्वीकार केला, या व्यासपीठाचा गैरवापर करण्याची इच्छा नाही, पण सत्य तर बोललं पाहिजे. लोक म्हणतात असं का गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे कम्युनिस्ट भ्रष्ट का नाहीत? आम्ही तत्वज्ञानाचा स्वीकार केलेला आहे. कुणाला आवडो अगर न आवडो आणि तुम्ही गांधीवाद स्वीकारा, आणि तुम्हाला खरंच जर कुणाला कळत असेल हिंदू धर्म म्हणजे काय तर तो तरी स्वीकारा. राजकारणासाठी धर्माचा वापर करणं आणि धार्मिक असणं या दोन गोष्टी भिन्न आहेत. एवढं जरी आपण केलं, आज 81 वर्ष वय आहे, अजून उभा आहे. पण मला जो पुरस्कार मिळाला तो पुरस्कारामध्ये माझ्या पत्नीचा फार मोठा वाटा आहे. कृतज्ञतापूर्वक हा या पुरस्काराचा स्वीकार करतो. आणि मला वाटतं सांगायची गरज नाही, 1952 सालापासून मी राजकारणात आहे, अजूनही आहे. कुठपर्यंत राहील? जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत राहील. कधी कधी मलाच म्हणायचं वाटतं, मी असताना सुद्धा निखिल इतकं रागावू नये, इतकं जोराने बोलू नये. गेल्या 3 तासात मी रागावलेलं नाही सर.
समोरच्या माणसाला सांगायचं खोटं काय बोलतोयस, खोटं काय बोलतोयस, खोटं काय बोलतोय. प्रसार माध्यमाचा कोणता संपादक, एकदा मी म्हणालो, सांगतो जाहीरपणे, रागावू नका, काय म्हणाल जाहीरपणे, तुझी नोकरी जाईल की, जाऊ दे की. म्हटलं काय त्याने होणार आहे, तुला याचं काय करायचं, काय करायचं नाही. माझं म्हणणं, हा जो काय बेदरकारपणा आहे, हा बेदरकारपणा महाराष्ट्राला उपयोगाचा आहे, समाजाला बळ देणारा आहे. ज्या कॉम्रेडच्या वतीनं आपण ऐकलं आत्ता, त्यांनी सांगितली ते व्यथा, निश्चितपणानं मी ज्या गावात जन्मलो, उमरगा, माझे वडील एका पोस्टात कारकून म्हणून काम करतात. ती सगळ्यात पहिली माझी प्रेरणा माझे वडील आहेत. त्याचं कारण सांगतो, नगरपालिकेला इलेक्शनला उभं राहावं असं मला वाटलं होतं. मी माझ्या बाबांकडे गेलो आणि मी बाबांना म्हणलो, मला फॉर्म भरायचा आहे, मला 50 रुपये हवेत. माझ्या वडिलांनी मला पहिल्यांदा सांगितलं, तुला मी काय 50 रुपये देणार नाही, एक काम कर, आजपासून समाजाची निस्वार्थ भावनेनं सेवा कर, येणाऱ्या 5 वर्षानंतर तू इलेक्शनला उभार, तुला कोण पाडतं हे मी बघतो. आणि हे वाक्य माझ्या मनात ठसलं आणि ठरवलं, आपण 80% समाजकारण करायचं आणि 20% राजकारण करायचं. सच्चा कार्यकर्ता कसा असतो त्यांनी दाखवून दिलेला आहे. माझी अशी अपेक्षा आहे आणखीन 20 वर्षानंतर सुद्धा ते असेच राहतील. कार्यकर्त्याला वेड लागावं लागतं, वेडा झाल्याशिवाय होत नाही. काही माणसं वेडी होतात, पण अर्ध वेडी होतात, इकडलं नाही तिकडलं नाही. पूर्ण वेड लागलं तर माणूस किती काम करू शकतो हे दाखवलंय त्यांनी सगळ्यांनी. पूर्ण वेड लागावं लागतं. सगळीच माणसं कोणत्या ना कोणत्या ध्येयाने झपाटलेली होती, पण अनेकदा अगदी आपल्यासारखी असणारी, आपल्याच आजूबाजूला वावरणारी एखादी व्यक्ती एखाद्या क्षणाला असं काहीतरी करून जाते की जे थक्क करून टाकणारं असतं. आणि अशीच आहे आजची आपली लोकप्रेरणा, नाशिकचं साळुंखे कुटुंब. नाशिकच्या सावतानगरमध्ये राहणारे एक सर्वसामान्य गृहस्थ, घरात नातवंड आलेलं, मुलगा जितेंद्र फार्मासिस्ट झालेला आणि अचानक आजीला भेटण्यासाठी मुंबईला गेलेला जितेंद्र चक्कर येऊन जागीच कोसळला. ब्रेन हॅमरेज. डॉक्टरांनी निदान केलं, ऑपरेशन झालं, पण उपयोग झाला नाही. दुसऱ्याच क्षणी साळुंखेंनी स्वतःला सावरलं. माझा जितेंद्र गेला तरी दुसऱ्यांच्या रूपात त्याच्या आठवणी शिल्लक राहाव्यात. काळजावर दगड ठेवून या मनस्वी बापानं आपल्या लेकाच्या देहाचं अवयवदान केलं. जितेंद्रच्या 2 किडन्या आणि 1 लिव्हर याच्या आधारानं 3 जणांना आयुष्यमान मिळालंय. मला स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती की हा एवढा पुरस्कार आणि मला सन्मानित केलं जाईल. तो गप्पा मारत असताना अचानक त्याला डोक्यात कळ आली. कळ आल्यानंतर तो आईला म्हणतो, ए मम्मी मला बघ, मला माझ्या डोक्यात कसं तरी होऊन आलं, मला गरगरायला लागला, माझ्या डोक्यातून रक्तस्राव झाल्याचं मला फिलिंग होतं आहे, तू माझ्या केसांमध्ये हात टाक, रक्त निघतं आहे का, मला असं वाटतंय, मला ब्रेन हॅमरेज झालं मम्मी. आणि डॉक्टरांना बोलवलं, ताबडतोब डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी त्याला सिटी स्कॅन करायला हात धरून नेलं आणि बेडवर झोपवलं. तिथे जो कोमात डायरेक्ट डोळे मिटले, तो उठू शकला नाही. शेवटी मुलगा दगावला. आता प्रश्न राहिला सुनबाईचा, आता हिचं काय करावं. तर मी लगेच 1 वर्षानंतर लगेच निर्णय घेतला की हिला पोरकं न करता, हिला हे न करता की मुलगा नातू जो आहे याला आई वडिलांपासून वंचित न करता, माझ्या 2 नंबरचा मुलगा घरात लग्नाचा होता, मी तो निर्णय ताबडतोब घेतला आणि दोघांचं थाटामाटानं लग्न लावून दिलं आणि माझी सुनबाई, माझं कुटुंब जसं राहिलं. आता इथला शेवटचा पुरस्कार आहे जीवनगौरव पुरस्कार. आणि आज तुम्ही पाहिलं गेले 2-3 तास आपण इथे पुरस्कार विजेते पाहत होतो, येत होते ते व्यासपीठावर, आणि ते निश्चितपणे आमचे दोन्ही जे पाहुणे आहेत त्यांचे पाया पडत होते, पण एका माणसाचे पाय जे आवर्जून पकडत होते आणि ते गृहस्थ होते अण्णा हजारे. अण्णांना मी 1990 पासून, त्या आधीपासून पाहतोय. अण्णांनी अनेक महाराष्ट्रात आंदोलनं केली, अण्णा अनेक कायद्यांना जबाबदार आहेत आणि आजच्या आमच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी आहेत. आम्ही त्यांना हे सांगितलेलं नाही, पण अण्णा हजारे, अण्णा तुम्ही इथे यावं.
आपण आंदोलनात उतरत नाही पण टाळ्या तर वाजवू शकतो. किसन बाबूराव हजारे, जग यांना ओळखतं अण्णा हजारे म्हणून. ग्रामविकास, जलसंधारण, नशाबंदी, माहितीचा अधिकार, जनलोकपाल, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, ऑफिशियल ड्युटीज ऍक्ट अशा अनेक चळवळींमागची प्रेरणा अण्णा हजारे. माहितीच्या अधिकाराचं अस्त्र सामान्य नागरिकाला मिळालं ते अण्णांमुळे. जनलोकपालसाठी अण्णांचा लढा साऱ्या देशाला प्रेरणा देणारा ठरला. जंतर मंतरचं उपोषण, तिहारच्या तुरुंगात झालेली रवानगी, रामलीला मैदानातलं उपोषण, लोकांनी अण्णांना भरभरून पाठिंबा दिला. अनेकांना ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई वाटली. तर 10 डिसेंबरच्या अण्णांच्या निर्णायक उपोषणामुळे 46 वर्ष रखडलेलं लोकपाल विधेयक अखेर राज्यकर्त्यांना मंजूर करावं लागलं. भारत माता की. महाराष्ट्राच्या गेल्या 50 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतराचे 3 साक्षीदार माझ्या सोबत आहेत. एक अर्जुन डांगळे आणि दुसरे दीक्षित सर, अनंत दीक्षित, पानसरे सर आहे. त्यांचा उत्साह आपण बघू शकतो, म्हणून त्यांना मी हे थांबायला सांगितलेलं आहे. कारण जीवन गौरव पुरस्कार अण्णांना मिळताना पानसरे सर व्यासपीठावर असणं याला एक वेगळा अर्थ आहे. सुरुवात करतोय एअर चीफ मार्शल अनिल टिपणीस यांच्यापासून. टिपणीस सर. अण्णांना जो पुरस्कार दिला हे सर्वात माझं मोठं मान्य आत्तापर्यंत आहे आणि ते पण 12 वर्ष निवृत्त होऊन हे मला मान्य मिळत आहे. हे मला हे खरं आहे की नाही हे मला वाटत नाही. आत्तापर्यंत मला वाटतं कोणीही व्यक्तीने हा असा आपल्यामध्ये धैर्य जोर आणला नाही तो तुम्ही आणलात. आणि अण्णा म्हणून आमचा सगळ्यांचा देशाचा सगळं तुमच्यावरती फार अभिमान आहे. असंच काम राहत आणि आम्हाला मार्गदर्शक दाखवत राहा. जय हिंद. आपल्या मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, घाणीची घाण मैलभर जाते. आपल्या या सगळ्या सभागृहामध्ये वर कोपऱ्यामध्ये उंदराचं पिटुकलं मेलं असतं की नाही तरी इथं बसता नसतं आलं. एवढंच आहे. घाणीची घाण मैलभर जाते आणि अत्तराचा फाया नाकाजवळ धरावा लागतो. चांगलं जे असेल ते जवळ नेऊन दाखवावं लागतं. आज या कार्यक्रमाला ते करून दाखवलेलं आहे. अण्णा हजारे हे त्यांचं प्रतीक आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी बोलावं हे जास्त उचित. इथे जो माझा जीवन गौरव पुरस्काराने मला सन्मानित केलं, मी IBN लोकमतचा आभारी आहे. माझी धारणा अशी झालेली आहे की हार्ट अटॅक येऊनही लोक मरतात. वाचतो वर्तमानपत्रात 10 वाजेपर्यंत गप्पा मारल्या रात्रीच्या आणि सकाळी चहा घ्यायला उठलाच नाही. माझी धारणा अशी की हार्ट अटॅक येऊन मरण येण्यापेक्षा समाज आणि देशाची सेवा करता करता मरण आलं तर आपलं भाग्य आहे. ते दिल्लीच्या रामलीलामध्ये बसतो आणि करोडो लोक उभे राहतात. हे कसं घडतं मलाही कळत नाही. त्याची काय लीला आहे. कार्यकर्त्याला वेड लागावं लागतं. वेडा झाल्याशिवाय होत नाही. काही माणसं वेडी होतात पण अर्ध वेडी होतात. इकडलं नाही तिकडलं नाही. पूर्ण वेड लागलं तर माणूस किती काम करू शकतो हे दाखवलं आहे त्यांनी सगळ्यांनी. पूर्ण वेड लागावं लागतं. मी अधिक न बोलता जो पुरस्काराने आम्हाला गौरवित केलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. ही सोन्यासारखी माणसं आज आपल्या समोर उभी राहिली, भेटली. या सगळ्यांना शुभेच्छा देऊ. पुन्हा एकदा अशाच अनोख्या कार्यक्रमासह पुन्हा भेटू. धन्यवाद.